माझ्या संपूर्ण देशवासियांना अंतःकरणापासून सलाम। माझी ओळख थोडक्यात देते। साधना लागते सावरकरांचे साहित्य वाचायला, साधना लागते संगीताला आणि साधना लागते देशप्रेम व्यक्त करण्यासाठी। अशी मी ठाण्याची साधना ठाकूर। माझा विषय आहे सावरकर एक वैश्विक नेता। हिंदुत्व हा केवळ एक शब्द नव्हे तर तो एक जाज्वल्य इतिहास आहे। अनादिमी अवध्यमी भला मारी रिपू जगतही असा कवण जन्मला। विज्ञान हाच आमच्या राष्ट्राचा वेद झाला पाहिजे अशीच वैज्ञानिक दृष्टी लाभलेल्या तच्या बाराखडीत आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणाऱ्या म्हणजे बघा तेज, त्याग, तप, तत्व, तर्क, तीर, तलवार, तिलमिलाहट, तिखट, तितिक्षा असे बहुपैडी व्यक्तिमत्व लाभलेल्या या सहस्त्र सूर्याचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिक जिल्ह्यात भगूर गावी झाला। जणू त्यांच्या रूपाने वासुदेव फडके शिवाजी महाराजच अवतरले या भारतभूमीवर। हो, मी त्यांना वैश्विक नेताच म्हणते, कारण त्यांचा विचार हा कायम हिंदुत्व टिकले पाहिजे असाच। संपूर्ण जगासाठी पसायदान इथेच मागितले गेले। चिंता करीतो विश्वाची हे फक्त रामदास स्वामी संत ज्ञानेश्वरच करू शकतात आणि सावरकरच दुसऱ्याचेही स्वातंत्र्य टिकून राहावे यासाठी लढू शकतात। जगातल्या सगळ्या क्रांतिकारकांमध्ये मॅझिनीचे विचार रुजावे यावर सावरकर पुस्तक लिहितात आणि तेही शत्रूच्या राजधानीत राहूनच। लंडनला जाताना ते कुठल्याही प्रेक्षणीय स्थळांना भेटी देत नाहीत। एखाद्या निर्मनुष्य जागी बसून तिथे अखंड चिंतन करत बसतात आणि आपल्या प्रखर राष्ट्रभक्तीला बुद्धिवादाची धार लावून श्रीकृष्णाचे आणि भगवान बुद्धांचे तत्वज्ञान पटवून देतात। त्यातूनच हिंदूंमध्ये जगाला काही सांगण्याची क्षमता येत असे। वसुधैव कुटुंबकम हे म्हणण्याची क्षमता पाश्चात्यांमध्ये कधीच आली नव्हती। हे तात्यारावांनी आपल्या विज्ञाननिष्ठ लेखणीतून मांडले। पूर्वी आपण ठाम होतो तेव्हा परदेशी लोक इथली जीवनमूल्य शिकायला यायचे। आपण डळमळीत झाल्यावर आक्रमकांच्या स्वाऱ्या येऊ लागल्या आणि म्हणूनच सावरकर हिंदुत्वाचा आग्रह धरतात। का तर जगाच्या कल्याणास संतांच्या विभूती। इथल्या मातीत राम आहे, कृष्ण आहे, प्रेम आहे, बंधुत्व आहे, समता आहे आणि हो ममता ही आहेच। जे तत्व माझ्यात आहे तेच या चराचरात आहे। ही वसुधा हेच एक कुटुंब आहे, हा विचार आहे आणि म्हणूनच भारत हीच जगाची माऊली आहे। स्वदेश हे परमेश्वराने दिलेले तुमचे गृह होय। तुमचा अभिमान, तुमचा गौरव जेथे तुमचे पूर्वज स्वर्गीय निद्रा घेत आहेत तीच तुमची स्वदेशभूमी आहे। मॅझिनीवर तात्यांची फार निष्ठा होती। तो म्हणतो, ऑस्ट्रियन शिपाई इटलीवर राज्य करीत आहेत। इटली हा गुलामांचा बाजार झालेला आहे। इटलीचे निशाण फाटून गेले आहे। भिक्षांदेहीचे व्यसन त्यांना लागलेले आहे। इटली देश राजनिष्ठ झालेला नव्हता। आपल्या गुलामगिरीची, भिक्षांदेहीची शरम त्यांना अजिबात वाटत नव्हती। परंतु जेव्हा पोलंड, स्पेन वगैरे देशातून राज्यक्रांतीची लाट उसळली तेव्हा इटलीमधील लोकात आत्मनिष्ठा उत्पन्न झाली। त्यावर मॅझिनीचे चरित्र होते। देशभक्तांना क्रांतिकारी बनवायचे होते आणि हाच विचार तात्यारावांनी त्या पुस्तकाचा अनुवाद करून जगभरातील क्रांतिकारकांना मिळाला पाहिजे असा विश्वाचा विचार नाही का? हे विश्वाची माझे घर। धगधगीत ज्वाला प्रत्येकाच्या रोमरोमात चेतवल्या। ते म्हणतात, मनुष्य जातीवर प्रेम करा। स्वदेश हा तुमचा पाळणा आहे तर मनुष्य जाती ही तुमची माता आहे। इथली राष्ट्रे हा गुलामगिरीतून सुटण्यासाठी धडपडत आहेत। त्यांनाही तुम्ही शक्य तेवढी मदत करा। भूतदया ठेवा। ध्येयासाठी स्वार्थ त्याग करा। संकटांना कंटाळू नका। आयुष्य हे सुख नसून ते आपले कर्तव्य आहे। ते म्हणतात, परदेशातली भव्य इमारती, प्रचंड कारखाने आणि अगणित संपत्ती पाहून दिपून जाऊ नका। आपल्या गुलामगिरीत सापडलेला देश
या देशासारखा कसा होईल असा नित्य ध्यास प्रत्येकाच्या अंतःकरणात चालायला हवा, तरच आपल्या स्वदेशाचा फायदा होईल. मग असली अंतःकरणे परदेशातील स्वातंत्र्य पोषक रस आकर्षून घेऊन त्या योगाने अतितापाने आपल्या देशातील करपत चाललेल्या झाडांना नवीन पालवी आणतात. परदेशात गेलेली स्वदेशभक्ती कधीही निष्फळ जात नाही. मॅझिनी म्हणतो, इटलीवासियांना ज्या भूमीच्या दुधावरच तुम्ही वाढलात, ती जुलुमशाही चिरडत असताना तुम्ही स्वस्थ बसून स्वर्गात कसे चढाल, हाच विचार सावरकरांचा आहे. राजकारणाला धर्म आहे, धर्माला राजकारण आहे, हे परमेश्वरी सत्य लोकांनी ओळखले पाहिजे. आणि ऑस्ट्रियाचे 2 कोटी लोक आता स्वातंत्र्य मिळवायलाच हवे या विचाराने पेटून उठले. मग आता काय, 1 ऑस्ट्रिया काय किंवा 3 ऑस्ट्रिया काय, जरी एकत्र आले तरी त्यांचा उच्छेद करून आपले स्वातंत्र्य परत मिळवता येईल. 2 कोटी देशबंधूंवरची केवढी मोठी ही मॅझिनीची उडी. तात्यारावांनी मॅझिनीचेच वाक्य वापरून त्यांच्या पुस्तकावर 25 पानांची प्रस्तावना लिहिली. ती लोकांनी अक्षरशः पाठ केली. त्यावर 40 वर्षे जप्ती आणली गेली. म्हणूनच आमची खरी जाती मनुष्य, खरा धर्म माणुसकी आणि खरा देश पृथ्वी, समान अधिकार राहील असे संपूर्ण जगाचे एकच राष्ट्र, हेच आमचे एक ध्येय आहे. आणि आता आमचा भारत देशाने सावरकर हे वैश्विक नेता आहेत, हे तर करोनाची लस निर्माण करून आपल्या जगभरातल्या बांधवांना ती पुरवली. गर्व आहे आम्हाला आमच्या हिंदुत्वाचा, संत ज्ञानेश्वरांचा, रामदासांचा, शिवाजी महाराजांचा आणि ज्याच्या 2 करांनी आपल्या देशाला सावरले त्या आमच्या सावरकरांचा. ते सूर्याचे तेज उदधीसी तूची स्वतंत्रते भगवती, तू सूर्याचे तेज उदधीसी तूची स्वतंत्रते भगवती, अन्यथा ग्रहण नष्टतेची. जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुरते ते, स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया. वंदे मातरम, वंदे मातरम. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.